वाघाची वाडी इथे उपस्थित आहे दादा. लवकरात लवकर या. ही मॅच संपण्याच्या आधी आपण इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. चला आयोजक प्रकाश वाघे या माणसांना आयोजनाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती काय आपल्या टाकळावरती घेतली, डोक्यावरती. आणि साक्षात आपण विचार केला ना तर 4 दिवस माणूस इतका फिरतो ना. जरी आम्हाला 4 वाजता जेवण मिळत असेल तरी पण त्या माणसानं अतिशय मेहनत केली या स्पर्धेसाठी. आणि अशा माणसाचं कौतुक आपण जरूर करतोय. दरम्यान चला आपण कारण आपण विचार केला ना तर कदाचित विमल तंबाखू किंवा दारू पिऊन एखादा खेळाडू आढळलाच तर त्या संघाला 3 धाब्यांची पेनल्टी आहे. हाईट फॅक्टरचे रिव्ह्यू फक्त खेळाडूंना आहेत. सगळ्या टीमना ऐका. हाईट फॅक्टर म्हणजे हाईट बॉल असेल ना त्या बॉलवरती एखादा आपण विचार जर केला ना तर एखादा खेळाडू नो मागू शकतो, थर्ड अंपायर मागू शकतो. त्याच दरम्यान आपण पाहिलं ना तर बॅटकटला रिव्ह्यू नाही आहे. कारण इथे जे मैदानाच्या आतमध्ये हवं असताना बॅटकटला रिव्ह्यू नाही ना. कॅमेरा एकच आहे आपला. त्यामध्ये जर कदाचित जे आवाज असताना साऊंड सिस्टीम मैदानाच्या आतमध्ये जावं असं काही वाटत नाहीये. परंतु चला आपण मैदानाच्या आतमध्ये जातो. या चिंतामणी दादा साक्षात रोहा विभागामध्ये हॅडिटर फलंदाजाची भूमिका निभावणारा खेळाडू. परंतु सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहतोय ना तर पंचांच्या भूमिकेत जरूर पाहतोय. दरम्यान आपण पाहतोय ना श्री बापदेव क्रीडा मैदान पोदीचं हे मैदान आहे आणि हे आमच्या जीवनामध्ये कॅल्सी केलेलं मैदान आहे. 143 झालीत. आता 140 होती आमची परंतु आता 143 झालीत मैदानं. 141 आपण खौसाचं मैदान गाठलं होतं. 142 आपण वलपचिमच्या ग्राउंडवरती आम्ही खेळून गेलो होतो पण तो कॉमेंट्री कधी केली नव्हती. परंतु याच्या आधी याच्या जो आठवडा गेला रविवार तिथे आम्ही 3 दिवस गाजवले. त्यानंतर हा आमच्या जीवनातला ग्राउंड आहे. प्रथमतः मॅचेस आदिवासी समाजातील संपूर्ण टीम आपण पाहिलं ना तर आई एकबिरा माऊली क्रिकेट क्लब पोदीनं आयोजित केलेली स्पर्धा कृष्णाची साथ आहे त्यांना, अर्थात राजेशची साथ आहे आणि संपूर्ण टीमची साथ आयोजकांना नक्कीच उपलब्धता झाली. फर्स्ट बॉलर आपण पाहतो दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी आपण पाठवा. जर काही चुका झाल्या किंवा एखाद्या खेळाडूचा जर 12वा खेळाडू नसेल तर मॅन ऑफ द मॅच त्याला दिली जाणार नाही हे लक्षात ठेवा. मला नावं बहुतेक खेळाडूंची माहिती आहेत. यस डेफिनेटली सुदामच्या बॅटमधनं अक्रॉस द लाईन पहिला बॉलर आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण कैलाशला संघाचं कर्तृत्व घडवण्यासाठी या संघाची जबाबदारी दिली या कैलाशवरती. परंतु तोच कैलाश मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकतोय. या मैदानावरती आज आपल्याला 100 धाबा कृष्णा पाहायला मिळतील जरूर. कारण सोशल मीडियावरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक ॲप आहे. इथे काय घडलंय, चेंडू जाईल इज अ बिग हिट. उघडा डोळे बघा नीट पुढचा बॉल आहे पंच. डेफिनेटली फ्री हिट आणि तो फ्री हिटचा बॉल सध्याच्या स्थितीपूर्वक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फ्री हिट आणि तो खेळण्यासाठी सुदाम पनवेलच्या मैदानावरती हा दिलाची मुलींच्या दिलाची धडकन हा खेळाडू. फिर से वही सुदाम. चेंडू जाईल आउट ऑफ सीमा रेषा बाहेर. दन 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 करीत गेला सुदामच्या बॅटमधनं फ्रीटवरती आलेला दमदार षटकार. आडव्या षटकाराच्या सह्यापूर्वकडे टोटल दाब्यांचा डिपेंड आपण पाहतोय. एका बाजूला मंगेश तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुदाम. एका बाजूला रवी दादाचा पोरगा तर दुसऱ्या बाजूला आपण गणेश दादाच्या मुलाला पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये जरी बाप रिटायर झाले असतील परंतु जी बापांची जबाबदारी असताना आपल्या गावाची ती सांभाळताना 2 खेळाडू जरूर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर्राराचा क्रिकेट तोच ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्या मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. यस डेफिनेटली पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅप केलाय. स्लोबर पद्धतीचा बॉल. एका बाजूला बेशबी अँड बेशबी टीम तर दुसऱ्या बाजूला आपण विपक्ष टीम पाहतोय. अर्थात 11 टीम खांदा. या 2 संघांमध्ये झालेली लढत, 2 संघांमध्ये झालेलं कॉम्बिनेबल, 2 संघांमध्ये झालेलं भांडण
आणि क्रिकेटच्या पटलावरती मैत्रीचं नातं कधीच टिकून नसतं. हे मैत्रीचं नात्यांचं क्रिकेट जरूर आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. या स्लोबर गतीचा बॉल ऑफ स्टंपला ठेवलाय. स्लोबर गतीचा फुल टच बॉल इथे सोडून दिलाय. बट व्हेरी गुड इज क्रिकेट. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये अतिशय आक्रमक संघ पाहायला मिळत असतात आणि तेच आक्रमक संघ मैदानाच्या आतमध्ये असताना ऑफस्टॉमचा बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर मित्रांनो पप्पू भोईर आमचे परम मित्र या स्पर्धेसाठी सध्याच्या स्थितीमध्ये ते नक्कीच इथे रवाना होतील. दरम्यान आपण पाहिलं ना तर 4 राऊंड ज्या वेळेला या माणसानं आम्हाला आमंत्रित केलं होतं कॉमेंट्रीसाठी त्यावेळेला आम्ही नक्कीच बिझी होतो. परंतु इथे आपण पाहिलं ना तर चाकण विभागातील स्टार खेळाडू पप्पू भोईर, प्रशांत भोईर, शिवाजी भोईर असे बरेच खेळाडू आहेत त्या संघामध्ये. यस डेफिनेटली ओव्हर क्रमांक पहिला संपलाय. नो बॉल दिलाय. हाईट फॅक्टर का पिचच्या बाहेर. यस डेफिनेटली गोलंदाज बाद होईल कारण आता पुढच्या गोलंदाजाला चेंडू फेकत आहेत फक्त 2 आणि कदाचित गोलंदाजांना केलेलं भार गोलंदाजाच्या खांद्यावरती आलेलं कॉम्बिनेशन इथे काय घडलंय. पहिलाच गोलंदाज बाद झाला तर विश्वी संघाच्या विरोधात थोडीफार अडथळा निर्माण होऊ शकतो. पहा कदाचित जर आणखीन 3 षटक विश्वी टीम आपल्याला फेकायच्या असतील ना तर एखादा नवीन गोलंदाज काढावा लागेल 2 चेंडू फेकण्यासाठी कारण त्या गोलंदाजावरती पुन्हा गोलंदाजी नसेल हे लक्षात ठेवा. जर आपले 5 गोलंदाज असतील तर डेफिनेटली आपला अतिपूर्व कारण एक गोलंदाज बाद झालाय तो कदाचित आता पुन्हा गोलंदाजी करणार नाही. नेक्स्ट मॅच मध्ये करू शकतो जर विजेता झाला तर करू शकतो. परंतु जर आता गोलंदाज असतील शेवटतील 2 बॉल शिल्लक आहेत आणि ते फेकण्याकरिता टोटल खांदा टीम 18 धाब्यांवरती प्रणित आलाय. परंतु आसमान गाठलाय. चेंडूला प्रहार फिर से वही सुदाम. मुलींच्या दिलाचे धडकन ज्या बिल्ला पनवेल तालुक्यामध्ये खेळाडू जो खेळत असताना इतका बहरतो ना खेळाडू की भावुक होतात कारण जे पनवेलचं ग्राउंड आहे मधीन बसलेलं आणि आसपास बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमधून आवाज येतो फिर से वही सुदाम. हिंदीमध्ये आवाज येतो आणि तोच फिर से वही सुदाम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कारण खांदा टीम मध्ये म्हटलं तर वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत. किरण पोलार सारखा प्रसिद्ध असणारा खेळाडू अर्थात आपण पाहिलं ना तर त्यातला वाघ अंदाज संघाचा भाग आपण गुरुनाथ नाईकला पाहतोय. परंतु सध्याच्या स्थितीपूर्वक सलामीची जोडी आहे. यस डेफिनेटली अक्रॉस द लाईन शॉट फाईन रिझन मध्ये बॉल उडवलाय. बनबाबून सीमा रेषा बाहेर दणकन उडवलाय. ओव्हर क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावफलकावरती धाबा आलात 28. त्याही सुदामच्या बॅटमधनं काय क्लास केलाय. सुदाम म्हटला ना तर कमीत कमी वयामध्ये कर्तृत्व घडवणारा आणि मानवा 11 टीम रानसे टीमचा हा ज्या वेळेला आदिवासी रायगड प्रीमियर लीग झाली ना त्या लीग मधला हा मानवा 11 टीम संघाचा कॅप्टन कदाचित 5 क्रमांक किंवा 4 क्रमांक त्या संघानं फटकवला. गोलंदाज रोहित डाव्या हाताचा खेळाडू 4 ओव्हर आहेत. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण खेळ पाहिला ना तर आक्रमक संघ आणि त्याच आक्रमक संघाला इथे कुठेतरी डिफेंड खेळ होत असताना जरूर पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक दोन्ही संघ हिटर संघ आहेत. दोन्ही संघ बॅकफूटवरती ज्या वेळेला टर्निंग पॉईंटवरती मॅच असताना त्या वेळेला बर्थच असतात. 27 धाबा ऑन झाल्या तिथे. परंतु या मैदानावरती आज आपल्याला जवळपास 80चा आकडा पुढे कारण हाई स्कोर आहे 80चा आणि तो जो हाई स्कोर पुढे होताना आपल्याला पाहिल का. दरम्यान आपण पुन्हा एकदा आयोजक प्रकाशला आपण विनंती करतो की आपण मोपाडा टीमला कॉल करा. त्यांना सांगा की हिरामन दादा आता ऐकणार नाही आहे कारण समोरची टीम जर आपल्यावरती प्रेशर देत असेल कारण आपण जर काही विचार केला ना तर वेशवी संघ लेट आला त्या वेशवी संघाला आपण 2 बॉलांची पेनल्टी घोषित केली कारण त्यांना लवकर टायमिंग दिला होता. आपण 10 वाजून गेलेत कारण समोरची टीम कशी गप्प बसणार आहे कारण जवळपास 3 दिवसाच्या स्पर्धेमुळे आपण प्रत्येक दिवसामध्ये एक संघाला 2 बॉलांची पेनल्टी अर्थात 12 धाब्यांची पेनल्टी घोषित केली जरूर. गोलंदाज रोहित तर फलंदाज आपण सुदामला पाहतोय. यस पुन्हा एकदा ऑस्टमचा बॉल इथे काय घडेल. बॉल इज कटर चेंडू जाईल इज वाईड बॉल
अर्थात आपण पाहिलं ना तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि त्याच बेलेला आलेलं हे आणखीन प्रेशर इज वाईट बॉल. पंचांचा इशारा अंतिम राहील, कारण आपण सध्याच्या स्थितीमध्ये वांगडी टीमला पाहतोय ना, राजेश पुजारीला पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि तो राजेश सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर आक्रमक खेळ होत असताना मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली पाहतोय. दरम्यान नेक्स्ट बॉल आपल्या भेटीसाठी जरूर आला, परंतु नेक्स्ट बॉल कुठेतरी आत्मविश्वास टाकायचा या चेंडूवरती, आणि तोच आत्मविश्वास सध्याच्या स्थितीमध्ये ओव्हर क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण जणू काही विचार केला ना तर आतापर्यंत 30 रन्स 30 धाबा खांदा टीम. यस डेफिनेटली ज्या वेळेला क्रॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या वेळेला गोलंदाजांना साकारलाय की याला आपण सफल होऊन देणार नाहीये. मिडल स्टोमवरती आपण चेंडू फेकायचा आणि तोच दाखवलाय रोहित कातकरीना. डेफिनेटली फटका फसला, उंची जास्त लांबी कमी अटोला आहे. यस डेफिनेटली पहिला विकेट बाद झाला 11 टीम खांदा संघाकडून. सुदाम नाईक बॅक टू द पॅव्हलियन. यस गुरुनाथ आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अतिशय आक्रमक खेळाडू पोलार्ड या नावानं प्रसिद्ध असणारा वेस्ट इंडिज मध्ये आपण खेळाडूला पाहिलं तोच गुरुनाथ नाईक. आपण या खेळाडूचा विचार केला ना तर ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरत असता खेळाडू आणि अतिशय आक्रमकता संघाला मिळवत असता तोच खेळाडू सध्याच्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये जरूर जातोय. ओव्हरस्टेप यस गुडलेन स्पॉटचा बॉल डिप्स केले क्षेत्रामध्ये दिला बिरकावून. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असताना इतका वेगाचा बॉल आणि तोच वेगाचा प्रहार बिग हिट षटकार चौकार, आणि या चौकाराच्या सहाय्यानं टोटल कमबॅक केलाय 34 रन्स 34 धाबा, बट 1 विकेट इज लॉस टीम खांदा टीम. हे महत्व क्रिकेटचं जाणून घेतलं आपण. अतिशय आक्रमक संघ आणि त्याच आलेलं थोडंफार दडपण मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू पेंडिंग आहे आणि तोच शेवटचा बॉल पेंडिंग असताना आपण गोलंदाज रोहित कातकरीला पाहतोय. तर फलंदाज आपण डेफिनेटली ही बॅटचा टॉप एज बॅटची लिडिंग एज आणि खेळाडू बाद अर्थात गुरुनाथ नाईक बॅक टू द पॅव्हलियन. अर्थात आपण पाहिलं ना तर पहिल्या जणू काही ओव्हरमध्ये धावपलकावरती धाबा आपण जरूर पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये. असा हा क्रिकेट आणि क्रिकेटचा सौंदर्य आणि नक्कीच आपण काहीसा मान्यवरांना इथे येत असताना आपण जरूर पाहतोय. प्रकाश वाघे चला आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाजी मार्क वरती असताना आपण अनिलला पाहतोय. डेफिनेटली फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे. दूरवरचा प्रवास आणि त्यानंतर बॉडी लँग्वेज मजबूत असल्या कारणास्तव कदाचित या खेळाडूला चेंडू खाली पोहोचणं खूप गरजेचं होतं. परंतु असं म्हणतात ना की होत्याचं नव्हतं झालं आणि त्या वेळेला आलेलं थोडंफार दडपण, त्या वेळेला आलेलं थोडंफार प्रेशर आणि तोच प्रेशर मैदानाच्या आतमध्ये असताना इथे डेफिनेटली आपण पाहतोय. गुरुनाथ सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर आऊट झाल्यानंतर नवनाथ आलाय.
डेफिनेटली इथे चेंडूला बैरकावण्याचा प्रयत्न. यस, डेफिनेटली कदाचित पंचांचा इशारा नो आहे, कारण हायडी फॅक्टर बॉल. आणि त्याचबरोबरचा जर काही आपण विचार केला ना, आपण पाहतो या पिरियडचा बॉल जरूर आहे. अनिल कातकरी गोलंदाजी मार्क वरती असताना या पिरियडचा बॉल पुन्हा सोडून दिलाय. आज तो खेळाडू ज्यानं दहशत निर्माण केलं होतं आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये 14 बॉल मध्ये 52 धाब्यांची बहादार खेळी करणारा हा खेळाडू सध्याच्या स्थितीपूर्वक जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का? डेफिनेटली हा बॉल यस, कुठेतरी प्रयत्न करणं खूप गरजेचं होतं, परंतु या वेळेस प्रयत्न गेलाय. चेंडू आउट ऑफ रेषा बाहेर आणि आलेला मात्र दमदार चौकार. आणि तोच आपण पाहतोय. झेल जजमेंट करणं कृष्णा आता गरजेचं जरूर होतं, परंतु असं म्हणतात ना की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. हा क्रिकेटचा कॉम्बिनेशन, क्रिकेटचा कॉम्पिटेबल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असताना आपण जरूर पाहतोय. पहिल्या जणू काही ओव्हरमध्ये टोटल 28 धाबा आल्यात, परंतु रोहित कातकरीनं कमबॅक केलंय. फक्त 6 धाबा संख्या खर्च केल्यात, परंतु 1 विकेट 2 विकेट या रोहितनं आपल्या नाबावरती लावल्यात. तोच रोहित सध्याच्या स्थितीमध्ये ऑफ स्टंपचा बॉल इथे कुठेतरी गुडलेन स्पॉटचा बॉल असताना यस, डेफिनेटली इज वाईड बॉल. आणि वाईड बॉलच्या अतिरिक्त धाबेच्या मदतीनं आपण स्कोरीज पाहतोय. डेफिनेटली पुढे जात असताना 44 रन 44 धाबा स्कोर घाट वरती उभारल्या जरूर. या ओव्हरनं आपण जणू काही विचार केला ना तर कुठेतरी कमबॅकिंगची साथ द्यावी लागेल. अनिल डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये खेळाडू असताना गुडलेन स्पॉटचा बॉल मंगेश या बॅटमधनं ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, फॅमिलिंग झालाय, दडपण आलाय, पंबेल झाला खेळाडू. असं म्हणतात ना की जिंका हा क्रिकेटचा सौंदर्य. आणि त्याचबरोबर तर या खेळाडूचं आपण कॉम्बिनेशन मांडलं ना तर याला म्हणतात नशीब गांडू तो काय करेल पांडू, कारण 2 ढेंगांच्या मधून गेला चेंडू, तोही 4 धाब्यांसाठी. आणि 4 धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल धाब्यांचा डिफेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. अर्थात 48 धाबा इथे स्कोर गाठ भरती जरूर उभारल्यात. यास डेफिनेटली चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघितच राहिला आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर. मंगेश या बॅटमधनं हा लो फुलटच बॉल वरती आलेला दमदार षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिफेंडमय खेळ 54 धाबा स्कोर गाठ वरती. ओव्हर क्रमांक आपण पाहिला ना तर तिसरा मैदानाच्या आतमध्ये असताना या तिसऱ्या ओव्हरमध्ये जणू काही 2 चेंडू शिल्लक असताना आपण जरूर पाहतोय. यस, शेवटचा बॉल इथे फटका खेचलाय. यस, डेफिनेटली चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. मंगेश या बॅटमधनं आणखीन एक लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दमदार षटकार आलाय जरूर. आणि या षटकाराच्या साहाय्याने डेफिनेटली 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति ओव्हरमध्ये 20-20 धाब्यांची समाप्ती नक्कीच आपण पाहतोय. समेत अतिशय आक्रमक खेळ आणि प्रत्येक धाबे इथे डिफेंडमय खेळ नक्कीच होताना 60 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. म्हणजे 20-20 धाब्यांचा टार्गेट प्रतिउत्तर दिलंय 11 टीम खांदा संघानं. आता शेवटची ओव्हर फेकण्याकरिता आपण गोलंदाजाला पाहतोय. शेवटचे ओव्हर राज गोलंदाज आहे, परंतु इथे कुठेतरी प्रेशरमय जरूर आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक ज्या बेलेला इथे बिग हिट खेळला आहे, कारण आज आपण पाहिलं ना तर 4 ओव्हरमध्ये 100 धाबा आपल्याला नक्कीच होताना पाहते. 66 धाबा इथे जरूर आल्यात, परंतु अजून 5 बॉल पेंडिंग आहेत. कारण खूप जवळपास आपण षटकार पाहतोय. राज कातकरी सुनील चा पोरगा डेफिनेटली लेग स्टंपचा बॉल कुठेतरी पूर्व दिशा दाखवली या चेंडूला. इज वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या अतिरिक्त धाबेच्या मदतीपूर्वक आपण डिफेंडमय खेळ पाहतोय.
अर्थात पुढे जात असताना धाब्यांचा डिपिनमय खेळ मैदानाच्या आतमध्ये अतिशय आक्रमक संघ आहे. यावेळेस प्रहार चढवला आहे आणि प्रहार चढवत असताना कुठेतरी दडपणमय क्रिकेट बॅक टू बॅक नवनाथच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका आलाय. कुठेतरी आता प्रयत्न करावा लागेल की कशा रीतीने धावा रोखल्या जातील, कारण समोरच्या टीमला 24 बॉलमधून 2 चेंडू कमी आहेत. म्हणजे 22 चेंडूमध्ये जेवढ्या आपण स्कोर खर्च करणार तितक्यापेक्षा एक धाव आपल्याला जास्त पूर्वेकेची खेळायची आहे. आणि तीच धावसंख्या इथे टोटल आपण पाहतोय 73 रन, 73 धाबा इथे स्कोर गाठवरती जरूर उभारल्यात. हाच आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थर्रार. आणि तोच क्रिकेटचा थर्रार मात्र इथे जात असताना इथे कॉम्बिनेशन जुळणं आता गरजेचं आहे. कमबॅक केली आणि कमबॅक नंतरच आपण स्कोरीज पाहतोय ना, डिपेंड बाय स्कोर होत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. यस, आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर वाईट बॉल, दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर वाईट बॉल, अशा रीतीने टोटल 74 धाबा स्कोरगाठवरती उभारल्यात. पुऱ्यान बॉल फकला आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक मोठा फटका आलाय, चेंडू गेलाय बॅक टू बॅक नवनाथच्या बॅटमधनं निघालेला हा दमदार तिसरा षटकार. आणि या तिसऱ्या षटकाराच्या साईनं टोटल धाब्याचा डिफेन मैखेल पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. टोटल धाव फलकावरती धाबा आपण पाहिल्या ना तर जाऊन पोहोचल्यात 80 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना 3 चेंडू अजूनही पेंडिंग आहेत. यस, कमबॅक केलंय राजनं. कुठेतरी स्पॉटचा बॉल फेकला, ऑफस्टम्पला बॉल फेकला, त्यानंतर झालेलं कमबॅक, त्यानंतर आलेलं आणखीन एक कॉम्बिनेशन, इथे कुठेतरी डॉट बॉल आलाय. अर्थात आपण विचार केला तर राजच्या बॅटमधनं डेफिनेटली ऑफस्टम्पचा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सरळ चेंडू गेलाय मिड विकेट सीमारेषा बाहेर. दन 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 करीत गेला हा बिग हिट षटकार. आणि या षटकाराच्या साईनं टोटल धाब्यांचा फलक जाऊन पोहोचलाय डेफिनेटली 86 धाब्यांवरती. शेवटचा चेंडू डेफिनेटली कंप्लीट असताना, पेंडिंग असताना, यस डेफिनेटली शेवटचा बॉल इज विकेट. इथे पंचांकडून इशारा आलाय, शेवटच्या बॉलवरती घेतलेला आहे अतिशय महत्वपूर्वक विकेट. आणि त्यानंतरचं आलेलं थोडंफार दडपण थर्ड अंपायर स्क्रीनवरती आपण चेक करूया, विकेट आहे की नो बॉल आहे. डिसिजन पेंडिंग होता, परंतु इथे थर्ड अंपायरचा इशारा आला, स्क्रीनवरती इशारा आला इज नो बॉल. कारण कंबरेच्या वर चेंडू होता आणि कंबरेच्या वर चेंडू असल्या कारणास्तव इथे कुठेतरी प्रेशर आहे. खेळाडूला रिव्ह्यू आहे एक हाईट फॅक्टरचं. हा एक चेंडू पेंडिंग आहे जरूर आहे, परंतु इथे फ्रीडचा बॉल असेल आणि तो राज गोलंदाज आपण पाहतोय. आपण स्क्रीनवरती नक्कीच चेक केला आयोजकांना खऱ्या अर्थानं, कारण कंबरेच्या वर चेंडू होता आणि नक्कीच आपण रिव्ह्यू जो घेतला होता खांदा टीमनं तो त्यांच्या बाजूला जरूर आलाय. यस डेफिनेटली आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू खेळलाय जरूर, परंतु या ऑन साईडला चेंडू खेळत असताना दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होत असताना मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली आपण पाहतोय. यस डेफिनेटली पंचांचा इशारा इज विकेट. 2 धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ आपण पाहतोय. 89 आणि 90 धाबा काढायचे आहेत. आजच्या दिवसातील पहिला हाई स्कोर आपण पाहिला ना तर मैदानाच्या आतमध्ये होत असताना जरूर आपण पाहतोय 11 टीम खांदा संघाचा. आणि 90 धाबा डेफिनेटली काढायच्या, प्रति ओव्हरला प्रत्युत्तर द्यावा लागेल वैश्विक टीम संघाच्या खेळाडूंना.
यस, डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जातो या कुठेतरी पूर्व दिशा दाखवण्याचा प्रयत्न. यस, आपण प्रवीण वाघेला नक्कीच येत असताना पाहतोय. खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगला समालोचक आणि अतिशय चांगला खेळाडू आणि त्यांचा इथे आगमन होत असताना जरूर आपण पाहतोय. यस, डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. कुठेतरी ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाजी मार्क वरती आपण रामदादाला पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये वयाच्या 49 वर्ष या खेळाडूला चालू जरूर आहे. यस, डेफिनेटली हार्ड हिटर फलंदाज, षटकार आणि चौकारांचा बादशाह हा खेळाडू आपण सुनील कातकरीला पाहतोय. मित्रांनो, कुंडेवाल गावामध्ये संघ नव्हता, परंतु या खेळाडूनं संघ निर्माण केला होता आणि तोच खेळाडू जुना जाणता खेळाडू आहे. अनेक ट्रॉफिया या खेळाडूनं कुंडेवाल टीमला मारून जरूर दिल्यात. तोच सुनील सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना इथे आसमान घातलाय, चेंडू उडवलाय सुनीलच्या बॅटमधनं. टीफर अटॅक इटका जब्बा पत्थर से, अर्थात मुन्सी पॅटर्न. तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू, तो पण नांगरा सकट. खऱ्या अर्थानं हा असा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उतरला जरूर. पहिला चेंडू डॉट गेला, त्यानंतर सुनीलच्या बॅटमधनं आलेला बिग हिट सिक्सर. यास गुडलँड स्पॉटचा बॉल बॅक चेंडूचा कनेक्टिंग होणं गरजेचं आहे. यस, पॅनल्टी होती आणि हा शेवटचा बॉल होता. त्याचबरोबर तर जर काही आपण विचार केला ना तर एका षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 6 धाबा डिपेंड झाल्यात. म्हणजे अजूनही जवळपास 84 धाबा येणाऱ्या 18 बॉलमध्ये जमायच्या. 90 धाब्यांचा टार्गेट आहे. चला आपण विनंती करूया, मोपाडा टीम आपला एखादा खेळाडू आला असेल तर आयोजकांचे संपर्क जरूर साधा. आपल्याकडे वेळ नाही आहे किंवा प्रकाश वाघे त्यांना कॉल करा. आपण कुठे पोहोचलेत, कारण समोरची टीम ऐकणार नाही आहे. भरपूर सहकार्य केलंय आपण, टीमनाही भरपूर टीमला सहकार्य केलंय. समोरची टीम जर अर्थाला निर्माण करत असेल ना तर त्या संघाला कदाचित इनिंग संपण्याच्या आधी येणं गरजेचं आहे. कुठल्या आपण टीमला सहकार्य करायचं. परंतु इथे आपण पाहिलं ना तर कुठेतरी पहिला सामना होता वेशबी टीम आणि एका बाजूला खांदा टीम, परंतु वेशबी संघ लेट आला ना त्या कारणाचं या वेशबी टीमला 2 बॉलांची पॅनल्टी, साक्षात 12 धाब्यांची पॅनल्टी बसली. हे त्यांना नक्कीच कॉल करून सांगा, किंवा 5 रनांचीही बसू शकतो. डेफिनेटली ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज आपण अजयला पाहतोय. गुडलँड स्पॉटचा बॉल बिनोदच्या बॅटमधनं चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड बिग हिट सिक्सर आणि या षटकाराच्या सहाय्याने इरादे स्पष्ट करून जरूर उडवलाय. खऱ्या अर्थाने स्पर्धेचा आपण या विचार केला ना तर अतिशय महत्त्वपूर्वक क्लॅरिटी आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा इथे यूट्यूबच्या माध्यमातून ब्रदर्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जातोय. मित्रांनो, एकच कॅमेरा परंतु इतकी क्लॅरिटी आपल्याला कमी पाहायला मिळाली होती, कमी पाहायला मिळत असतं, परंतु इतक्या अतिशय चांगला यूट्यूबच्या माध्यमातून प्रेस केलाय. आणि या आकोदोका खेळ यूट्यूबच्या माध्यमातून कुठेतरी पुढे जाण्यासाठी अर्थात लाईक, सबस्क्रायबर आणि आपण विचार केला ना तर खूप सपोर्ट करा त्या चॅनलला. चिंकोली गावचा आपण यूट्यूब पाहतोय. दरम्यान चेंडूला ट्रॅप केलाय. सिलिमेडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. बिनोदच्या बॅटमधनं फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाब्याच्या मदतीनं स्कोर पुढे जात असताना आपण पाहतोय 13 धाबा. कुठेतरी 90 धाब्यांचा टार्गेट आजच्या दिवसातील पहिला आपल्याला अतिशय दडपणमय झाला. मित्रांनो, कुठेतरी आपण विचार केला ना ज्या मोठ्या टीमा असतात ना याच वेळेवर का पोहोचत नाही या का मी सगळ्यांना विनंती करत असतं की आपण लवकर पोहोचा. पहिल्या दिवसामध्ये 3:45 मॅचेस संपल्या, 3 वाजून 35 मिनिटांना मॅचेस संपल्या. दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर काही विचार केला ना तर 4 वाजून 20 मिनिटांना सामना संपले. परंतु कालच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर जवळपास 4:45ला सामने संपले होते. आज मेगा फायनलचा दिवस, यामध्ये 3 मॅचेस एक्स्ट्रा होतील. सेमीफायनलची लढत 2 होतील, त्यानंतर फायनलची लढत.
अशा रीतीने मॅचेस होतील, परंतु आपण प्रयत्न करा. डेफिनेटली ऑन साइडला चेंडू खेळलाय मंगेश. चेंडू खाली आपण डिपेंडमय खेळ पाहतोय, कुठेतरी धडपडमय क्रिकेट आणि त्याच वेळेला आलेलं थोडंफार विचारभंग निकट नक्कीच पाहतोय. ओव्हर क्रमांक दुसरा, टोटल धाबा आल्यात 18 धाबा, 15 धाबा. आणि त्याचबरोबर आपण काही विचार केला ना, ऑफ स्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणे गरजेचं आहे. खूप बोललं मोठं टार्गेट आणि बोललं मोठं हे टार्गेटचं क्रिकेट. त्याचबरोबर सलामीची जोडी विनोद आणि सुनील कुठेतरी होती जरूर. दोन्ही षटकांचा भादली खेळ संपलाय. आता 12 बॉलमध्ये आपल्याला 75 धाबा जरूर काढायचे आहेत, कारण एवढा धाबा होणं खूप कठीण आहे. थोडीशी गोलंदाजीमध्ये चुका निर्माण झाली, ती मात्र वेशवीट टीम संघाची. कुठेतरी झालेल्या चुका आपल्याला सिद्ध करायचा असेल, त्यासाठी आपल्याला गोलंदाजीचा जे भरमट मारा आहे ना, तो कुठेतरी आत्मविश्वासाचा जरूर ठेवावा लागेल. गोलंदाज 2000 बन, कदाचित विजय आलाय गोलंदाजी मार्क वरती. यस, विनोद कातकरीच्या बॅटमधनं चेंडूला ऑन स्ट्रायकर खेळलाय जरूर, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं अतिशय प्रयत्न केला आहे. आणि प्रयत्न करत असताना कुठेतरी गुडलेन स्पॉटचा बॉल त्या बेलेला आपण जर काही विचार केला तर मिड विकेट क्षेत्राच्या अंतर्गत कावो कॉर्नरच्या अंतर्गत हा चेंडू खेळून काढलाय. डेफिनेटली एकेरीनं दुहेरीनं संघ आता थोडंफार अडथळीमध्ये येईल, कारण धाब्यांचा डिपेंड आपण पाहिला ना. कारण पहिली शो मॅच झाली मॉर्निंग क्रिकेट टीम, एका बाजूला खांदा पूर्ण टीम होता, एका बाजूला मॉर्निंग क्रिकेट टीम होती. आणि कदाचित खांदा संघाला पराभूत व्हावं लागलं त्या मॉर्निंग संघाच्या विरोधात खेळत असताना. त्या संघाने यावेळी 4 वेळेला 90 धाबा ठोकल्यात. डेफिनेटली सुनीलच्या बॅटमधनं चेंडूला ऑन खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबेलिंग आणि त्या वेळेला झालेल्या चुका कुठेतरी आपण जर काही विचार केला ना, तर आता मैदानाच्या आतमध्ये थोडंफार डिफेंडमय क्रिकेट होत असताना जरूर आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती असताना आपण पाहतोय. पहा, आज आपण विचार केला ना, तर कृष्णा पहिला सामना 12ला आता कदाचित संपेल. गुडलँड स्पॉटचा बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि त्याच नंतरचं आलेलं आणखीन एक दर्जेदार काहीसा चेंडूंचा खेळ जरूर आपण अतिरिक्तता होत असताना पाहतोय. चेंडूला उडवलाय, परंतु त्यानंतरच आपण पाहिलं ना, तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट होत असताना, सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आलेलं प्रेशर आणि त्याच प्रेशरमध्ये आपण पाहिलं ना, तर जसा धाबा होतील एकेरीनं दुहेरीनं तसा आपल्याला पाहिलं तर विश्व टीम थोडीशी अडथळीमध्ये सापडेल. आणि अडथळीमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही दोन्ही बाजूला नक्कीच समांतर स्थितीची असतं, परंतु ज्या वेळेला शेवटचा बॉल पडत असताना त्या वेळेला कुठला संघ विजयाच्या पटलावरती जात असतं. 7 चेंडू 70 धाबा. यस, दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शेवटतील 6 बॉल विजयासाठी टोटल आपण विचार काही केला ना, तर 69 धाब्यांची गरज आहे. परंतु या 69 धाबा होण्यासाठी आता थोडेफार दडपण होईल, थोडंफार प्रेशर येईल आणि तोच प्रेशर मैदानाच्या आतमध्ये होत असताना जरूर आपण पाहतोय. गुडलँड स्पॉटिंगचा बॉल आणि त्यानंतरचं नेक्स्ट मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर वाघाची बाडी टीम इथे उपस्थित आहे, परंतु मोपाडा टीम दूरवरचा प्रवास जरूर आहे, रस्त्यामध्ये संघ जरूर आहे. परंतु आपण जर काही विचार केला इनिंग संपण्याच्या आधी एखादा खेळाडूला येणं गरजेचं आहे. यस, ऑफस्टमचा बॉल, परंतु इथे सुनील कातकरीच्या बॅटमधनं चेंडू गेलाय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा आलेला बेगेट षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं कुठेतरी दडपणमय क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. या फटक्याची गरज कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि आपण जर काही विचार केला ना, तर
4 चेंडूमध्ये आता जवळपास 57 धावांची गरज आहे. डेफिनेटली आपण पाहिलं ना तर कुठेतरी रनांची रणसंख्या बॉलर गोलंदाजाचं झालेलं चुकीचं परिवर्तन, परंतु इथे आपण पाहिलं ना तर गोलंदाजी अजून मजबूत करायची आहे रेशमी टीम संघ. आपल्याला थोडंफार गोलंदाजीमध्ये आपण बॅटिंग लाईन आपले भेटेल आहे, परंतु गोलंदाजी बॅटल होणं गरजेचं आहे. खांदा टीम आणि त्यांच्या विरोधात रेशमी टीम दोन्ही संघांचं कर्तव्य जरूर आपण पाहतोय. चेंडूला उडवलाय, उंची जास्त लांबी कमी आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षकांना पकडला झेल. खऱ्या अर्थात आपण जे काही पाहिलं ना तर शेवटतील 3 बॉल आणि 56 धाबा. आता कदाचित रना होणं खूप गरजेचं आहे, परंतु आता होणार नाही आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटतील सुदाम गोलंदाजी मार्कवरती जरूर आलाय. शेवटचा 2 बॉल संपले ना तर लगेच आपला निर्णय अंमलबजावणी होईल. टीम खांदा संघ आपला वर्चस्व जरूर घडवेल आणि तोच वर्चस्व घडवत असताना कुठेतरी डिफेंड मॅच क्रिकेट सेन्सिटिबल क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान ओव्हर द विकेटने मारा करणारा, कारण 11:57 आज 11 तारीख आहे, स्पेशल संडे दिवस. यस, डेफिनेटली मॅचचा लिडिंग एज आणि नक्कीच आपण जणू काही पाहिलं ना तर मॅच पूर्णपणे 100% मॅच गेली ती खांदा संघाच्या बाजूला. रिव्हर्स स्लिप लगी तो घात परंतु ना लगी तो बरबाद. इथे मॅच इज फिनिश आणि मॅच जिंकली टीम वेशवी संघ पराभूत झालाय, परंतु टीम खांदा संघ जिंकलाय. कारण काही सेशन कृष्णा आमच्याकडे नक्कीच पाहत होता, परंतु विश्वी संघाला थोडंफार जो फॉर्म होता, थोडंफार दडपण होता, जो प्रेशर होता, तो फॉर्म आता पुन्हा एकदा आणायला लागेल. कारण हिची विश्वी टीम बऱ्याच मैदानावरती उतरली की अनेक संघ घाबरायचे, परंतु त्या विश्वी संघाचा फॉर्म परत येईल का हे गरजेचं आहे. खांदा संघ अतिशय चांगला परफॉर्म केला आणि हाच तो खांदा संघ. त्या खांदा संघाच्या विरोधात अनेक टीम ज्या असतात ना थोडंफार दडपणी येतात, परंतु इथे जर आपण काही विचार केलं तर पुढची मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. एका बाजूला वाघाची बाडी टीम अविनाश बाग, अंकुश बाग, बुधाजी असेल, त्याचबरोबर आपण जर काही विचार केला ना मंगलसारखा खेळाडू असेल, बरेच खेळाडू आहेत त्या संघामध्ये आणि ते अतिशय आक्रमक संघ आहे, आक्रमक खेळाडू आहेत. चला आपण विनंती करूया वाघाची बाडी टीम आपण आयोजकांशी संपर्क साधा, परंतु मोहपाडा टीम आपल्याला विनंती करतोय की एखादा खेळाडू आला असेल आयोजकांशी टायमिंग घ्या, त्या टायमिंग मध्ये येणं गरजेचं आहे. कारण इनिंग ब्रेक मध्ये, कारण मॅच ब्रेक मध्ये आपल्याला थोडंफार टॉस करून घेणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅच दिस इज द खेळाडू टीम खांदा संघाचा ठरला आहे. 9 चेंडू